नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण एक सोपा पदार्थ बघायचा आहे, तो म्हणजे उपास भाजणीपासून बनवलेलं थालीपीठ। ही उपासाची भाजणी आहे मोठी 1 वाटी। साबुदाणा हा बारीक साबुदाणा मी घेतलेला आहे, मोठा घेतला तरी पण चालेल। हा अर्ध वाटी फक्त भिजवून घेतलेला आहे। दाण्याचं कूट घेतलेलं आहे, ते आहे साधारण अर्ध वाटी। लागल्यास त्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। आता तुम्ही म्हणाल हे दाण्याचं कूट असं का दिसतंय, पण हे केलं आहे मी सालासकट, त्यामुळे हे थोडंसं तांबूस दिसत आहे। बटाटे 3 उकडून घेतलेले आहेत आणि किसून घेतलेले आहेत। हे कोरडे झाले पाहिजेत। हे बटाटे तुम्ही कसे लावाल याची पद्धत तुम्हाला सांगते। कुकरमध्ये पाणी घालून बटाटे लावायचे नाही शिजायला। कुकरमध्ये पाणी घालायचं आहे, कुकरचा डबा घ्यायचा आहे, त्याच्यात बटाटे स्वच्छ धुवून ठेवा। त्या डब्यामध्ये पाणी घालू नका आणि मग बटाटे शिजवा, की हा किस आहे हा कोरडा कोरडा दिसतो। पाणसळलेला बटाटा असेल तर तुमचं थालीपीठ चांगलं होणार नाही। ही कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे। मिरची खरडा घेतलेला आहे, मिरची, जिरं, लिंबू आणि मीठ असा हा खरडा बनवला आहे। जिरं घेतला आहे, जिरं पावडर घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे। इथे थोडंसं मी पाणी घेऊन ठेवलं आहे, पाणी लागणार नाही आहे पण मी ते घेऊन ठेवलं आहे। ही किसणी दाखवत आहे, या किसणीने हे बटाटे किसून घेतलेले आहेत। असं हे सर्व साहित्य लागणार आहे आपल्याला उपासाच्या भाजणीचं थालीपीठ बनवायला। आता मार्गशीर्ष महिना आला आहे, तेव्हा उपासाला तुम्ही काय करणार हा एक आपल्याला रोजचा डोक्यामध्ये विचार असतो की उद्या उपासाला आपण काय करायचं आहे, तर तुम्ही असं थालीपीठ बनवू शकताय। ही भाजणी कशी बनवायची ही एकदम सोपी आहे। तुम्ही गुरुवारच्या आतही बनवू शकता घरी, नाहीतर ही भाजणी बाजारात मिळते। कुठल्याही कंपनीची भाजणी तुम्ही घेऊ शकता। ही 1 पाकिट आणलं तर या 1 पाकिटाला 3 बटाटे, अर्ध वाटी साबुदाणा, अर्ध वाटी दाण्याचं कूट, कोथिंबीर अंदाजाने, मिरची खरडा अंदाजाने, जिरपूड अंदाजाने, हे सर्व साहित्य आता आपण एकत्र करूया आणि बनवूया उपासाचा भाजणीचं थालीपीठ। आता आपण हे सर्व साहित्य बघून घेतलेलं आहे। हे आपण एका मोठ्या वाडग्यात किंवा परातीत आता एकत्र करूया आणि बनवूया थालीपीठ। थालीपीठ कसं बनवायचं ते आता आपण पाहूया। पाणी आहे, पाणी मी ठेवलं आहे पण पाणी लागणार नाही। लागल्यावर हे थोडं चमच्याच्या प्रमाणात घालायचं आहे, ओतायचं नाही आहे। चला आपण कढई घेतलेली आहे मोठी स्टीलची, त्याच्यात हे सर्व साहित्य आपण आता एकत्र करून घेऊया। हे पहा, आपण इथे मोठी स्टीलची कढई घेतली आहे। खोलगट कुठलाही वाडगा घ्या किंवा परात घ्या। ही उपासाची भाजणी मी ह्याच्यात घालून घेतली आहे। ही साधारण 200 ग्रॅम आहे। 200 ग्रॅम का घेतली आहे तर तुम्ही जर बाहेरून पाकिट आणलं तर ते 200 ग्रॅमचंच असतं, त्याच्यापेक्षा जास्ती मिळत नाही। हे पहा, हे घेतलेलं आहे साबुदाणा, हा भिजवून घेतलेला आहे, बारीक साबुदाणा घेतला आहे। याच्यात आता आपण घालायचं आहे दाण्याचं कूट। दाण्याचं कूट अंदाजाने घालायचं आहे तुमच्या। दाण्याचं कूट त्याने जर तुम्हाला त्रास होत असेल तर ते कमी घाला, जर चालत असेल तर जास्ती घातलं तरी पण चालून जाईल। दाण्याच्या कुटाने कोणाकोणाला पित्त होतं। हे पहा, जिरं घालत आहे। हे सर्व तुमच्या अंदाजाने घालायचं आहे। जिरं पावडर, खरडा, तुम्ही थालीपीठ कधी करणार त्याच्यावरती सर्व अवलंबून आहे। हे पहा, मिरची खरडा मी 1 चमचा घेतला आहे, आपला खायचा 1 चमचा, तो सर्व घातला आहे। तुम्हाला जर मिरची चालत नसेल तर ह्याच्यात लाल तिखटाचा वापर तुम्ही करू शकता, पण लाल तिखट गरम मसाल्याचं नसावं, साधं मिरची पूड असावी। हे मीठ आहे, हे मीठही घालून घेत आहे। हे मीठ आता वाटीत थोडंसं जास्ती काढलं आहे, मी कमी घातलं आहे। ही कोथिंबीर घालून घेतली आहे। उपासाच्या भाजणीचं थालीपीठ एकदम सुंदर लागतं, एकदा तरी करून पहा। हे पहा, हा बटाटा कसा कोरडा दिसतोय की नाही, हा बटाटा असा कोरडा पाहिजे। जर हा पाणसळलेला बटाटा असेल तर तुमचं भाजणी किंवा उपासाचे साबुदाण्याचे वडे अजिबात चांगले होत नाहीत। आपण सर्व बटाटा घालून घेतलेला आहे। आता बटाटा कुठला घेतला आहे तर मी साधारण बटाटा हा मध्यम आकाराचा घेतला आहे। हा पण शिजलेलाच बटाटा आहे। 4 बटाटे मी शिजवले होते। एखादा बटाटा जास्ती शिजवायचा, कारण जर आपल्याला
पीठ कालवताना जर काही कमी जास्ती वाटलं तर बटाटा आपण घालू शकतो किंवा भाजणी घालू शकतो. पण भाजणी घालण्यासाठी भाजणी आपल्याकडे पाहिजे. ती जर का नसेल, तुम्ही एकच पाकीट बाजारातून आणलं तर भाजणी संपलेली असते, मग त्याच्यात बटाटा किंवा वरी पीठ, साबुदाणा पीठ काही घातलं तरी चालेल. पण आत्ता मी जे दाखवलंय त्याप्रमाणे जर तुम्ही थालीपीठ केलं तर अतिशय सुंदर थालीपीठ होईल. आता हे आपण सर्व कालवून घेऊया. याला पाणी शक्यतो लागणार नाही, आपल्याला या बटाट्यामध्ये हे सर्व ॲडजस्ट होऊन जाणार. बटाट्यात पाण्याचं प्रमाण खूप असते. हे पहा, गोळा त्याचा व्हायला पण लागलेला आहे. आता हा गोळा बनवून झाला की आपण ह्याच्यात एक पळी साधं तेल घालून घ्यायचं आणि मग थालीपीठं लावायचे. एकदम सोपं आहे. उपवासाच्या भाजणीचं थालीपीठ लागतंही रुचकर आणि चवदार लागतं. तुम्ही एकदा करून पहा. आता ह्याच्यात साबुदाणा नाही घातलात तरी चालेल. बटाटा आणि भाजणी, मिरची खरडा, कोथिंबीर, मीठ, जिरं याच्यावरही हे थालीपीठ होऊ शकतं. पण बारीक साबुदाणा आत्ता माझ्या घरात होता म्हणून मी तो घातलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपला गोळा तयार होत आहे. आपण हा सर्व कालवून घेऊया आणि मग थालीपीठं लावूया. पहा, पाणी मी अजिबात घातलेलं नाही आहे. पाणी लागणारच नाही. लागलं तर अगदी थोडं शिंपडून घ्यायचं पाणी, किंवा पाण्याऐवजी ताक शिंपडलं तरी पण चालेल. आता शिंपडणे म्हणजे काय हे दाखवते तुम्हाला. शिंपडणे म्हणजे हे आपण पाणी घेतलंय, हे आता मी ह्या हातात घेतलेलं आहे. हे पहा, एवढंच घेतलंय आणि हे असं मी ह्याच्यावर शिंपडून घेणार आहे. कारण आपल्याला जास्ती ओलं ओलं हे पीठ नको आहे. हे पहा, आपला गोळा तयार झालेला आहे. हा आपला डो तयार झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी एकदा परत पाणी थोडंसं शिंपडून घेतलेलं आहे. हे मी भरून घेतलं होतं की नाही, ह्याच्यामधलं बघा एवढंच पाणी कमी झालेलं आहे. आता ह्याला फक्त आपण तेल लावून घेऊया, म्हणजे ते हाताला चिटकत नाही. तेल तुमच्या अंदाजाने थोडंसं लावायचं आहे. अर्ध पळी मी घेतलं आहे हातामध्ये. हे अर्ध पळीच तेल घेतलेलं आहे. तुम्ही जर तेल खात नसाल तर तूप पातळ करून घ्या आणि मग ह्या गोळ्याला लावून टाकायचं की मग तो आपल्या हाताला चिटकत नाही. नाहीतर मग बटाट्यामुळे काय होतं, आपल्या हाताला ते थालीपीठ लावताना जरासं चिकटतं. पण थालीपीठ लावताना पाण्याचा हात घेऊनच लावायचा आहे. हे पहा, हे तयार झालेलं आहे. आता आपण ह्याची लावूया थालीपीठं. उपासाच्या भाजणीची थालीपीठं, रुचकर थालीपीठं लागतात. करून पहा, अवश्य करा. झटपट तयार होतात. जास्ती साहित्य लागत नाही. घरच्या सामुग्रीमध्ये हे थालीपीठ तयार होतं. भाजणी कशी करायची हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मापासकट देत आहे. हा तवा पहिल्यांदा आपण तापायला ठेवायचा. तवा हा नेहमी गरम झाला पाहिजे. गार तव्यावर थालीपीठ कधी लावू नका. घावणही गार तव्यावर नाही घालायचं आहे. तवा तापवून घ्यायचा आहे, मग गॅस मिडियम करायचा आणि मग थालीपीठ आपण लावून घ्यायचं आहे. तवा पुसून घेतलेला आहे. आता आपण प्लॅस्टिक पेपरवर थालीपीठ थापून घेऊया आणि मग ह्या तव्यावर ठेवूया. हे पहा, ही साधी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे. कॅरी बॅग असते ती. त्याच्यावर आपण तेल लावून घेऊया, थोडा पाण्याचा हात लावून घेऊया आणि थालीपीठ थापूया. पाण्याचा हात जास्ती घ्यायचा नाहीये, थोडाच घ्यायचा आहे. थालीपीठं छोटी छोटी लावा. मोठं लावलं तर तुम्हाला उलटता आलं पाहिजे. तुम्हाला खात्री असेल तर तुम्ही मोठी थालीपीठं पण लावू शकता. या पद्धतीने थालीपीठ आपण थापून घेऊया. आता ही साधी पिशवी मी तुम्हाला दाखवायला घेतली आहे. नाहीतर प्लास्टिक पेपर असेल तुमच्याकडे तोही तुम्ही घेऊ शकता, किंवा बटर पेपरवर पण हे थालीपीठ थापलं जातं. थालीपीठ तयार आहे. आता ह्याला आपण मध्ये भोकं पाडून घेऊया 3-4, म्हणजे ह्याच्यातनं तेल घालायचं, तूप घालायचं. तुम्ही जे उपासाला खाता तेल तूप ते काही तुम्ही घेऊ शकता. आता हे तव्यावर घालून घ्यायचं आहे. हे पहा, तवा पण आता आपला तापलेला आहे. याला थोडंसं तेल लावून घेणार आहे. अगदी थोडं लावायचं आहे.
आणि आपण जे हे थालीपीठ केलं हे ह्याच्यावर ठेवून देऊया आणि ह्याच्यामध्ये तेल सोडूया आणि झाकण ठेवूया. एक 5 मिनिटामध्ये आपलं थालीपीठ तयार होऊन जाईल. तेल तुम्ही खात नसाल तर तुपाचा वापर करा. याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे. एक 5 मिनिटाच्या आतमध्येच हे थालीपीठ तयार होईल. 5 मिनिटं तुम्हाला मी तशी जास्ती सांगितले आहेत. आता हे थालीपीठ होत आहे तिथपर्यंत आपण दुसरं थालीपीठ थापून घेऊया. हे पहा, या पिशवीवरतीच परत दुसरं थालीपीठ मी थापून घेत आहे. पाण्याचा हात घ्यायचा आहे. हे पहा, मी इथे जे पाणी ठेवलंय याच्यातच हात बुडवत आहे. आणि तुम्हाला जर वाटलं की थोडंसं हे घट्ट आहे तर तुम्ही थोडं पाणी वाढवू शकता, पण शक्यतो जास्ती पाण्याचा वापर करायचा नाहीये. आपल्याला पाणी वापरायचं नाहीये. तुम्हाला जर गरम तव्यावर थापता येत असेल तर गरम तव्यावर थापलं तरी सुद्धा चालून जाईल. आता हे दुसरं थालीपीठ पण तयार झालेलं आहे. ते झालं की आपण हे दुसरं तव्यावर घालायचं आहे. आता आपण हे तव्यावरचं थालीपीठ झालं का बघून घेऊया. गॅस मीडियम ठेवलेला आहे. गॅस मोठा ठेवायचा नाहीये. ते पलटता येत नाही असं वाटलं तर गॅस थोडासा मोठा करायचा, इथंच उभं राहायचं आणि मग ते थालीपीठ पलटायचं. ते तुटता कामा नाही एवढं ध्यान द्या. आणि थालीपीठ झाल्यावर हे कालथ्याने जसं प्रेस करायचं, दाबायचं त्याला खाली, तिथे होऊन जातं. कचवट नाही लागणार. थालीपीठ घावन हे कचवट चांगलं लागत नाही. आपण ह्याच्यावरही तेल घालून घेऊया. तेल तुमच्या अंदाजाने घालायचं आहे. तुम्हाला जर कडकडीत हवं असेल तर तेलाचं प्रमाण थोडंसं वाढवायला लागतं. साईडनी तेल सोडायचं आहे. थालीपीठाच्या वर घालायचं आहे. आता आपल्याला झाकण ठेवायचं नाहीये. हे थालीपीठ असंच आपण तव्यावर फिरवून घ्यायचं, म्हणजे सगळं जे तेल साईडला गेलेलं असतं तव्यावरचं ते पण आपल्याला मिळून जातं. असं हे उपवासाचं थालीपीठ मार्गशीर्षातल्या गुरुवारी अवश्य करून पहा. एकदम सुंदर, रुचकर, चवदार, एकदम छान थालीपीठ लागतं हे. तर तुम्हाला पलटी करून पण दाखवत आहे. हे पहा, या एका बाजूनी असं होतंय, पण अजून हे इथून व्हायला हवं आहे. मी परत ते पलटणार आहे. गॅस मिडियमच ठेवला आहे, मी मोठा केलेला नाहीये. आता हे बाजूचं तेल जर फुकट जायला नको असं वाटत असेल तर हे थालीपीठच ह्याच्यावर फिरवत राहायचं की ते तेलामध्ये कुडकुडीत होऊन जातं. कडकडीत, कुडकुडीत, काही शब्द वापरा. असं हे बनलंय आपलं उपवासाचं थालीपीठ. हे पहा, हे थालीपीठ तयार झालेलं आहे. हे बघा, ही बाजू तुम्हाला पलटून दाखवलेली आहे. आता हे आपण जाळीवर काढून ठेवायचं, ताटात डायरेक्ट ठेवायचं नाही. हे पहा, मी इथे जाळीवर ठेवलं आहे, म्हणजे ह्याला वाफ पकडत नाही. आता आपण जे दुसरं केलेलं आहे ते तव्यावर घालून घेऊया. हे पहा, दुसरं. आता याच्यावर पण तेल घालून घ्यायचं आहे. ह्याला आता मी एकच भोक पाडला आहे. तुम्ही अंदाजाने 3-4 भोकही पाडू शकता. याच्यावर झाकण ठेवून द्यायचंय. 5 मिनिटांनी हे पलटी करायचंय की आपलं थालीपीठ तयार. हे पहा, या कलरवर थालीपीठ करायचं आहे. हे पहा, दुसरं थालीपीठ पण मी पलटून घेतलं आहे. आता ह्याच्यावर पण परत थोडंसं तेल घालायचं आहे. आणि मग सारखंच असं प्रेस करून करून ते भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण सर्व थालीपीठ बनवून घेऊया. ही 6 ते 7 थालीपीठ होणार.
मोठी एक वाटी भाजणी मी घेतली आहे। बाहेरचं जर तुम्ही पाकिट घेतलात तर ते 200 ग्रॅमचं असतं, त्याच्यातही एवढीच थालीपीठं होणार। बटाटे 3 घ्यायचे, तुम्हाला जर एखादा हवा असला जास्ती तुम्ही घेतलात तरी पण चालेल। प्रमाणबद्ध पेक्षा जरी तुमचं साहित्य इकडे तिकडे झालं तरी पण तुमचा पदार्थ अतिशय चांगला होईल, एकदा करून तर पहा। गॅस अजिबात मोठा केलेला नाहीये, गॅस मीडियमच ठेवलेला आहे। हे जेव्हा आपण असं दाबतो तेव्हा आवाज येतो, आवाज येत असेल तर ते कच्चं आहे असं समजायचं। जेव्हा ते पूर्ण होतं तेव्हा ह्याचा आवाज येत नाही। आता हे तेल आपल्याला वाया जायला नकोय, त्यासाठी आपण हे थालीपीठच ह्याच्यावर फिरवून घ्यायचं। अशा पद्धतीने दुसरा थालीपीठ पण बनला आहे। हे जे भाजणं आहे हे अतिशय महत्वाचं आहे, हे कच्चं ठेवू नका। हे कच्चं ठेवलात ना तर त्याला चव लागत नाही। हे पहा, हे पण मी आता जाळीवर काढून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यावर तिसरं थालीपीठ घालून घेऊया। अशा पद्धतीने मी सर्व थालीपीठ करून घेते आणि मग आपण थालीपीठ कसं लागतं तेही पाहूया आणि कशी झाली तेही पाहूया। हे पहा मंडळी, मार्गशीर्षाच्या गुरुवारी एकदा तरी हे थालीपीठ अवश्य करून पहा। उपासाच्या भाजणीचं थालीपीठ एकदम चवदार झालं आहे, मी खाऊन पाहिलेलं आहे। अतिशय रुचकर चवदार थालीपीठ तयार होतं। एका मोठ्या वाटीचं माप तुम्हाला दिलेलं आहे भाजणीचं, त्याच्यामध्ये 6 थालीपीठं झालेली आहेत। ही मध्यम आकाराची 6 झाली आहेत। जर तुम्ही मोठी केली तर कमी होतील, छोटी छोटी केली तर अजूनही जास्ती होतील। ही थालीपीठं तुम्ही दह्याबरोबर किंवा हे गोड लिंबाचं लोणचं ठेवलं आहे त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता, एकदम रुचकर लागतात। एकदा तरी अवश्य घरी करून पहा। उपासाची भाजणी कशी करायची हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे मापासहित। तेव्हा हे जर का तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबतच होणार आहे। चला तर मग लवकरच भेटूया।